नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आज आम्ही चाललोय बाहेर. आता कोल्हापूर म्हणजे आम्ही आमच्या गावी आलो तर आम्ही रोज बाहेर जातोच. त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न पडत असेल, की काय हे रोज-रोज बाहेर जातात? पण आम्ही बाहेर जातो. कारण की वर्षातून एकदाच आम्ही इकडे येतो. त्याच्यामुळे आम्ही मस्त आहे ना, फिरतो. माझी मुलगी वर्षातून एकदाच माहेर येते. मुंबईमध्ये सारखी-सारखी येत नाही. कधी जरी आली ना, तर सकाळी येते, संध्याकाळी जाते. ते पण कारणाकारणी म्हणजे. शक्यतो नाहीच. तर वर्षातून एकदा कोल्हापूरला ती एक 8-10 दिवसच येते. तर त्या वेळेमध्ये मी तिला भरपूर सगळं फिरणं, खाणं-पिणं हे सगळं करण्याचा प्रयत्न करते. उत्कर्षाला, मुलांना, सतीशला, जेव्हा-जेव्हा सतीचं ऑफिस नसतं, सतीश येतो. सतीशच्या सुद्धा आवडीचं गोडधोडचे पदार्थ सगळं बनवत असते. कारण तो सुद्धा जावई सुद्धा आपल्या घरचा मुलगाच आहे आणि त्याला सुद्धा आमच्या घरामध्ये मुलासारखीच ट्रीटमेंट मिळते. तर मग चला आता आम्ही चाललेलो आहोत. उत्कर्याचे बाबा आणि उत्कर्याची मुलं पुढे गेलेले आहेत आणि आता आम्ही दुसऱ्या गाडीतून पाठीमागून जातोय. इथे येते भरले बघ, किती छान ना. उत्कर्षाची मजा आहे आज. हे ना, हे बघा. हे आम्ही पण छोटा असताना खायचं आणि आता आमची उत्कर्षा पण. मस्त ना. त्याला काय म्हणतात माहितीये? कांगाण्या. कांगाण्या. आणि हे एवढं टेस्टी लागतं ना, खूप टेस्टी लागतं. आम्ही लहान असताना ना हे खूप खायचो आमच्या शेताला जाताना. आणि आज आम्हाला हे बायचान्स दिसलेलं आहे. आमच्याकडे ना ह्याला कांगाणे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ पोचलेलो आहोत आणि आता मी त्यांच्यासाठी ओटी म्हणजे नारळ फूल ह्याची ओटी घेणार आहे. आणि इथे त्रुंब्याचा गणपती असं ह्या मंदिराचं नाव आहे आणि खूप प्रसिद्ध आहे कारण की हसाचा गणपती मानला जातो. आणि इथे दर संकष्टी, विनायकी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी ह्याला खूप भाविक येतात. चला आता आपण मंदिरात जाऊया आणि माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. आता मी आलेली आहे टिप्पुर्ली गाव. टिप्पुर्ली गाव हे बर्फीसाठी खूप फेमस आहे आणि तुम्ही बघू शकता इथे ना दूध उकळायला चालू आहे. ह्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी
साखर वगैरे घातलेली आहे आणि ह्याची रेसिपी काय आहे ते तुम्हाला सांगतील आणि हे कशासाठी म्हणजे इथेच का बर्फी होते हे सुद्धा ते तुम्हाला सांगतील. तर आपण नेहमी दादांकडे आता. नमस्कार, माझं नाव राहुल अंदामाने, राहणार ठिकपोली. माझं आता वय 41 आहे. मी 1996 पासून स्वतः बनवत आहे. बर्फी आमच्या गावच्या आता ओळखत आहे. ठिकपोली म्हणजे बर्फी ही ऑल महाराष्ट्रात आता फेमस झालेली आहे. ही फक्त दुधापासून, साखरेपासून आणि वेलचीज पासून तयार होते. ही उपवासासाठी आणि लहान मुलांच्यासाठी जास्त करून खाल्ली जाते. ही बर्फी म्हणजे आमच्या गावात कमीत कमी 1980च्या अगोदरपासून सुरुवात झालेली आहे. मी बघा आता बर्फी त्यांनी मला गरम गरम इकडची दिलेली आहे. आता मी खाऊन बघते. गरम गरम आहे. खातच राहावीशी वाटते. खरंच खातच राहावीशी वाटते. तुम्हाला अशीच जर फ्रेश आणि ताजी बर्फी खायची असेल, चविष्ट बर्फी खायची असेल तर बघा इकडे या. राजवीर हवा आणि हे दादा बनवतात आणि ह्या काही एकदम तुम्हाला नॅचरल बर्फी मिळेल. ह्याच्यामध्ये काही असं वेगळं बेसन मिक्स नाहीये. तर तुम्ही ही बर्फी खायला नक्कीच या. तुम्हाला मी हा ऍड्रेस देते, तुमचा नंबर सुद्धा आहे ह्याच्यामध्ये. आम्ही जेव्हा घरी जात होतो तर घरी जाता जाता ना हा आम्हाला कालवा दिसला. तर हा कुरुपली आणि बेलीचा जो हायवे आहे तिकडे आम्हाला हा दिसला आणि खरोखर हे शेती जी आजूबाजूला तुम्हाला दिसते त्यासाठी खूप उपयोगी आहे. आणि संध्याकाळची वेळ, सूर्य पण आणि कालवा पण खूप सुंदर वाटतंय. अजून एक गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि हा गणपती झाडात आलेला आहे. तर म्हटले तुम्हाला सुद्धा दाखवूया, तुमचं सुद्धा दर्शन होईल. आणि ह्याच बरोबर मी आता ब्लॉगचा एंड करत आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.